नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आता महाळ महिना सुरू झालेला आहे। तर महाळ महिन्याविषयी एक माहिती सांगणार आहे मित्रांनो। तर महाळ महिन्यामध्ये ज्याचे आईवडील वारलेले आहेत असे लोक पितृजीव घालतात मित्रांनो, त्याकरता एक माहिती सांगत आहे। तर मित्रांनो, पितृ असे कोण जीव घालतो ते सांगणार आहे आधी। तर मित्रांनो, ज्या मुलाचं लग्न झालंय असे लोक जीव घालतात मित्रांनो। कारण तर लग्न जर झालं नसलं तर पितृ आईवडील जरी वारले असले तर मित्रांनो, लग्न झालं नसल्यावर पितृ जीव घालायला अधिकार नाही मित्रांनो। तर मित्रांनो, ही माझ्या हातामध्ये जी आहे ही अतिशय महाळ महिन्यामध्ये कामाची वस्तू आहे मित्रांनो। आणि ही वनस्पती एक अशी आहे मित्रांनो की कारण तर ह्याच्याशिवाय महाळच होत नाहीत मित्रांनो। कारण तर किती पण विद्वान असला तरी ह्याच्याशिवाय महाळ आपले साजरे होत नाहीत मित्रांनो। तर ह्याची माहिती का बनवित आहे मी, कारण तर ही अतिशय महाळ महिन्यामध्ये महत्त्वाची वस्तू आहे मित्रांनो। आणि ह्याला ज्याला आईवडील आहेत त्या मुलाने हात लावू नये मित्रांनो। कारण तर ह्याला ज्याला आईवडील आहेत अशा मुलांना अधिकार नाही मित्रांनो की कारण तर महाळ महिन्यामध्ये, बाकी इतर महिन्यामध्ये केव्हा पण हात लावला तर चालतो मित्रांनो, पण ह्या महिन्यामध्ये ज्याला आईवडील आहेत ह्या अशा लोकांनी ह्या वनस्पतीला हात लावणे लागते। कारण तर ही पूर्वीपासून म्हणत आलेले आहेत लोक मित्रांनो। तर ह्या वनस्पतीचं नाव सांगतो मी पहिल्यांदा मित्रांनो। तर ही काकामाका आहे मित्रांनो। आणि ही काकामाका जी आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे महाळ महिन्यामध्ये। तर ह्याचं काय करतात ते सांगतो पहिल्यांदा मित्रांनो। तर काकामाका आपण जे पितृजीव घालतो मित्रांनो त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। तर काय महत्त्वाचं आहे ते ऐकून घ्या मित्रांनो। तर आपण पितराची पूजा करतो मित्रांनो, कारण तर पितराची पूजा पाय पकडून करतात मित्रांनो। तर आता कुणाला पाय पकडणं हे फक्त खेड्यामध्ये लोकांना माहीत असतं मित्रांनो। आता सिटीमध्ये पूजा म्हणलं तर चालतं मित्रांनो। तर ही पूजा कशी करतात ते सांगत आहे। तर मित्रांनो तर मित्रांनो पाहून घ्या आधी। तर ह्या काही वनस्पती जी आहे कशी असते, तर ह्याला छोटे छोटे पुष्प असतात मित्रांनो, पाहून घ्या। तर ह्याची ओळख करून घ्या मित्रांनो। तर हो, तर मित्रांनो ह्याची पूजा कशी करते ते सांगणार आहे मित्रांनो। ह्या पूजेसाठी दही एक पण लागतं मित्रांनो आणि भादल्या लागतात। दही आणि भादल्या हे काड्या जे असतात मित्रांनो हे दह्यामध्ये बुडवितात मित्रांनो आणि भादल्यामध्ये, आणि आपल्या पायाचे जे अंगठे असतात पितराचे त्याच्यावर ह्याची पूजा करतात मित्रांनो। त्याकरता माहिती सांगत आहे। तर ह्याच्याशिवाय आपले माळ अपूर्ण आहेत मित्रांनो, कारण तर ही माळाला अतिशय आवश्यक आहे मित्रांनो। तर मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करावा ही माझी शेतकऱ्याची नम्र विनंती।